लेडीचे पोरगी राव. शंकरराजे तुम्ही आणि इथं हा ते मातोश्रींचा आदेश आहे वेळेवर जेवत जा म्हणून हा. म्हणून आलो होतो जेवायला. तुम्ही इकडं? हे मी पण मातोश्रीचा आदेश घेऊनच आलो होतो. म्हणजे त्यांनी 20 लाख कर्ज द्यायला सांगितलं होतं. अहो तेच घेऊन आलो इथं. पण मनी नाही ध्यानी नाही राव. अहो ज्या पोरीनं मातोश्रींचा हात धरून अपमान केला होता का नाही, अहो त्या पोरीची खानावळा ही. तुम्ही इकडे हा मला एक सांगा अरविंदजी, मी चांगला आहे का वाईट आहे? हे चांगलं आहे राव. आणि तुमच्या मनात मातोश्रींबद्दल आदर आहे का नाही? हे काय बोलणं झालं का? आदर आहे तर. हा मग घ्या महादेवाची शपथ की ह्या पोरीबद्दल मातोश्रींना एका शब्दाने पण कळून देणार नाही. हे अजिबात नाही कळून देणार. अहो दोघी बी थोडीच तोड आहेत. तुम्ही घ्या घेऊन, म्या निघतो. हो. ए बाबा ये चल बाजू. मला वाटलं लय गोळायला लागेल. हे तर लगेच तयार झाला अरविंदजी. वहिनींनी चांगला जाळ धावलेला दिसतोय. चला जे काम करायला आलोय ते करूया. चल. आता आम्हासने काय माहित तो मातोश्रींचा माणूस आहे ते. सोड तू विषय आता. तू तुझ्या परीक्षेवर ध्यान दे बाई. हा ना, ते पुण्याच्या एसटीची तिकीट बुक केलीस का? जागा नाही मिळाली तर उभं राहून जावं लागेल हा गौरी. हा अजिबात नाही. हाव कृष्णाई, मला पुणे एअरपोर्ट वरनं पिकअपचं भाडं लागलंय. जाताना रिकामच आहे मी सोडतो ना. अरे आम्ही जाऊ की एसटीनं. तुला कशाला ताप बाबा? हाव ताप कुठला, उलटी मदतच होईल. कृष्णाई जा निवांत बसून. हा हा तेवढीच दोस्ताच्या परीक्षेला माझी मदत होईल. पण जर परत हिशोब बोलून धावणार असशील तर नाही. अजिबात नाही. मी आता दोस्तीत हिशोबच ठेवत नाही. तुम्ही आता तयार व्हा, आम्ही तयारी करून येतो. हा डंबेल चल. जरा चहा घेऊन. डंबेल गाडी वॉशिंग सेंटर मध्ये आली ना की 2-4 काम आहेत ती करून घ्यायची. हा काय टायरचं प्रेशर चेक करायचं. दुसरं हे तो फ्रेशनर टाक जांभळा. हा हा त्याला तर सीटचे कुशन चेक करायचे. आणि ती उशी असते बघा आरती मानाची ती. अरे ते मानाला आराम भेटतो ती एक घेऊन टाकायची. कळलं? गौरीजींचा पुण्याचा प्रवास एकदम रिलॅक्स झाला पाहिजे. अशी तयारी करतो का नाही, वहिनीनं प्रवास केलाय का नाही हेच कळणार नाही. अरे पेट्रोलची टाकी फुल करून टाक. एकदम फुल. किती वेळा तुला सांगितलं नीट पाणी घालत जा जरा. ऐकणार नाही का? जिक्स हॅलो. हॅलो मम्मा, आजचा प्लॅन पूर्ण कॅन्सल करून टाक. व्हॉट? या शंकरची ना लायकीच नाहीये. मी एवढे एफर्ट्स घेऊन याच्यासाठी फूड कुक करते, पण याला काळजी फक्त त्या खानावळवालीचीच आहे. ओहो जिक्स, सो मेनी टाइम आय टोल्ड यू त्या खानावळ वालीवर तुला लक्ष नाही द्यायचंय. किती वेळा सांगितलं तुला मी जिक्स. आय नो मॉम, माझा एम शंकरच आहे, पण माझ्या एमच्या मध्ये सारखी ती खानावळवाली येते ना, त्याचं मी काय करू आता? ओके ओके, तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. तू आलीस ना की आपण पुढचा प्लॅन ठरवूया. मला नको आहे तुझा काही प्लॅन. जिक्स काय करू या मुलीचं? गौरे चल बाई लवकर, उशीर होईल. हो आले का? हा चला निघूया. चला. हो अरे थांबा थांबा. कृष्णाई गौरे, तुझी परीक्षा आहे कळलं तसं तडक ज्योतिबाला गेलो आणि तुझ्यासाठी गुलाल आणलाय बघ. जिंकून यायचं बरं का? गौरे घे. मातोश्रींना कळणार नाही ना हे सगळं. नाही कळणार हो. आणि आपलं ठरलंय ना, वसुली करून रात्री उशिरा घरी आलो आणि सकाळी लवकर निघालो. एका रात्रीचा प्रश्न आहे शंकर दादा. आणि काय मागं पुढे झालं तर आहे की मी घेतो सांभाळ. गौरी हे घे या डबा. आणि अरे द्या हो. गाडीत ठेव. चला निघूया. हे थांबा 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 थांबा. हा घे, हे माझं लकी पेन आहे, खास तुझ्यासाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू. निघूया काय? हा निघूया निघूया. गौरी छान पेपर लिहा. जा सावकाश जा. नीट राहा. मिनी ताईला त्रास देऊ नका. भागा सांभाळू ना. हा शारदा. हो. नीट हा बाबा. जा सावकाश. चला.
कृष्णाई येतो बरं का? हा. बस तुम्ही पुढं बसला असता. नाही आम्ही दोघी मागं बसतो. नाही, पुढं बसला असता जरा आराम मिळाला असता. म्हणजे सिस्टीम आहे तशी. तुमची परीक्षा आहे म्हणून म्हणलं, बाकी नाही काय. असं आहे का? गौरी मग तू बस पुढं. हा, आई तू बस पुढे. हा, तुला आरामाची गरज आहे. जा पुढं बस. गौरीताई आई एवढं सांगतायत तर ऐका की. जा बसते. सावकाश. शंकरजी शंकरजी मला थोडं बोलायचं होतं. येता इकडे? ॲक्च्युली आज मातोश्री तुम्हाला घेऊन आमच्या घरी येणार होत्या डिनरसाठी, पण तो प्लॅन मी होल्डवर ठेवला कारण मला एक अर्जंट काम आलं. शंकरजी पुण्यापर्यंत लिफ्ट मिळेल? दुसरी गाडी अरेंज करतो, त्याच जा. नाही, मला ह्याच गाडीतून जायचं आहे. मातोश्रींना कॉल करू का? शंकर राजे, तुमचा खोटेपणा माहिती आहे मला. सांगू का तुम्ही कोण आहात ते? मला आणि ताईला तुझा खोटेपणा माहिती आहे. म्हणूनच फक्त लिफ्ट मागतीये शंकरजी आत्ता. विचारून सांगतो, चालेल का? कृष्णाई, ती आमच्या ओळखीतली आहे, पुण्याला अर्जंट काम आहे. घेऊया काय संकट? हा, तशी मी गाडी रिकामीच आहे की. येऊ दे. तू मागे बसतेस का प्लीज? का? मला मागे बसून सफोकेट होतं. प्लीज. गौरी ये बाई मागे बसू दे तिला. ये. झोप बाई. उगा काल पेपर लिहिताना डोळं नका पेकाय. हा, झोप.